करू शकते की मॅम आम्ही प्रत्युषच का केलं पाहिजे. तर यस प्रत्युष जर आज बघितलं तर टेक्नॉलॉजी बेसवर वर्क करतं पूर्णपणे. आज विजनरी मॅनेजमेंट आहे प्रत्युषची आणि हे विजनरी प्लॅटफॉर्म क्रिएट केलं गेलेलं आहे. आज घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी तुम्हाला प्रत्युष देतं. त्याचसोबत बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आणि बेस्ट सर्व्हिस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्युष देतं. आज जर बघितलं आपण तर इथे मल्टिपल प्रोडक्ट आहेत. या मल्टिपल प्रोडक्टवर तुम्ही काम करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे नवीन नवीन ट्रेनिंग दिल्या जातात. या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुमच्याकडे लिडरशिप येऊ शकते. तुम्ही लीडर म्हणून ऍज अ लिडरशिप म्हणून घडू शकता किंवा तुम्हाला काम कसं करायचं या माध्यमातून तुम्हाला कळतं. सो प्रत्युष का करायचं मला असं वाटतं की एक विजनरी प्लॅटफॉर्म तुमच्याकडे असला पाहिजे. का तर जेव्हा आपण नाही का एक साधं सोपं उदाहरण देते मी. जेव्हा आपण जन्म घेतो तर आपण असाच जन्म नाही घेत. आपलं काहीतरी विजन असतं नाही का जन्म घेतल्यानंतर. फॉर एक्झाम्पल एका लेडीजला जर काही करायचं असेल भविष्यामध्ये तर तिचं विजन तिला क्लिअर दिसतं. म्हणजे तिनं जन्म घेणं आणि तिनं मोठं होणं हे नैसर्गिक आहे. पण आपण जेव्हा आपल्याला कळत की अरे यार मला काहीतरी करायचं तर त्याला आपण विजन म्हणतो. अशा विजन सोबत प्रत्युष स्टार्टअप तुम्ही करू शकता. कारण आज जर बघितलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन बेसिसवर खूप छान प्रकारे प्रत्युष रन होत आहे. प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे जे विजन आहेत गाईज ते आहे सर्वसामान्य परिवारांना आर्थिकदृष्ट्या म्हणजे त्यांना स्ट्रॉंग बनवणं, इंडिपेंडेंट बनवणं. कारण आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं खूप गरजेचं आहे. आज जर बघितलं तर बऱ्यापैकी सगळ्या लेडीज जॉब करतात. बऱ्यापैकी सगळ्या लेडीज काही ना काहीतरी बिझनेस करतात. स्वतःचं पार्लर असेल स्वतःचं काहीतरी असेल. का करतात? का तर आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. कशासाठी? तर आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट स्ट्रॉंग असलं पाहिजे यासाठी आपण काम करतो. भलेही आपण वेल सेटल असो आपण खूप छान असो पण जर आज बघितलं ह्या महागाईच्या काळामध्ये तर कुठं ना कुठं तरी साईड बिझनेस आपल्याला लागतो. असं नाही की प्रत्येक जणच वेल सेटल असेल. प्रत्येकाच्या म्हणजे लाईफ प्रत्येकाची चेंज असतं. आयुष्य प्रत्येकाचं चेंज असतं. कोणाचं स्ट्रगल असतं कोणाचं सेट असतं कोणी सेट करत असतं. सो ह्या माध्यमातून आज प्रत्युष तुम्हाला स्ट्रॉंग बनवतं आणि हे सर्व म्हणजे करण्यासाठी तुम्हाला प्रत्युष पूर्ण हेल्प पण करतं. सो एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देतं तुम्हाला प्रत्युष. सोबतच आज जर बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये प्रत्युषचे जाळे पसरून एक मोठी कम्युनिटी तयार करणे ह्या खूप मोठ्या विजनवर आज प्रत्युष काम करत आहे. ते कसं करत आहे काय करत आहे ते पुढच्या तुम्हाला स्लाइड वरनं कळेल. येस मॅम आवाज क्लिअर आहे? येस मॅम क्लिअर आहे. येस जस्ट अ मिनिट. येस सो आपले प्रत्युषचे काही मिशन आहेत. मी तुम्हाला प्लॅन सांगत आहे पण तुम्ही फक्त त्या याच्याकडे नका लक्ष देऊ स्लाइड कडे की बाबा मॅम काय वाचून दाखवत आहेत ते बिलकुल नाही. तुम्हाला मी काय बोलते हे पण समजून घ्यायचं आहे. का तर तुम्ही थोडस जर माहिती करून घेतली प्रॉपर तर त्यावेळेला तुम्ही चालू शकता. आणि आय होप की तुम्हाला सगळं काही क्लिअर होत असेल. आणि तुम्हाला नंतर काही क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही देन ज्यांनी कोणी तुम्हाला लिंक दिली तुम्ही त्यांच्याशी नंतर कनेक्ट करू शकता. पहिले समजून घ्या. पहिले थोडस स्वतःला एक 20 मिनिटं द्या. ह्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला जे काही क्लिअर होईल ते सगळं तुम्ही समजून आणि पहिले जाणून घ्यायचं आहे. सो आपल्या प्रत्युषचे काही मिशन आहेत गाईज. ते आहेत थेट म्हणजे आपण थेट फॅक्टरी ते ग्राहक हे हाय बेंचमार्क आपण क्रिएट केलेला आहे. या बेंचमार्क सोबत आपण काम करत आहोत. 2030 पर्यंत 50,000 परिवार या माध्यमातून कमीत कमी 10,000 रुपये उत्पन्न घेत असेल. गाईज ऑलरेडी आपण आज जवळपास 16,000 परिवार आपण क्रॉस केलेला आहे प्रत्युषच्या माध्यमातून या 2 वर्षामध्ये. आणि जर आपण बघितलं 2030चं आपलं जे मिशन आहे ते आहे 10 म्हणजे 50,000 परिवार या प्रत्युषच्या माध्यमातून उत्पन्न घेत असतील महिना 10,000 रुपये. आजही आपल्या प्रत्युषमध्ये अशा काही लेडीज आहेत ज्या ऑनलाईन बेसिसवर रिसेलिंग असेल किंवा रेफरल मॉडेल असेल किंवा अदर कुठलं म्हणजे काही तुम्ही ज्या सिस्टीम आहे स्टोर आहे ह्या सिस्टीमच्या माध्यमातून आरामात त्या 10 ते 15,000 रुपये उत्पन्न घेत आहेत. 2030 पर्यंत भारतामध्ये 300 प्लस स्टोर असतील आपले प्रत्युषचे जिथून 50,000 डिस्ट्रीब्युटर या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. म्हणजे हे मिशन आहे लक्षात ठेवा. हे तुम्हाला दिलेले टार्गेट वगैरे नाहीये. बऱ्याचदा असं नवीन लोकांना कन्फ्युजन होते की अरे आम्हाला काही टार्गेट देत आहेत का तर बिलकुल नाही. एक मिशन आहे. आज एका मिशनने उतरलेले प्रत्युष का क्रिएट झालं किंवा प्रत्युष आज एवढं छान का रन होतं का एवढा सक्सेसफुल आहे. जसं की तुम्ही इंस्टाग्रामला बघता फेसबुकला बघता कोणाच्या ना कोणासाठी व्हॉट्सअप स्टेटसला बघता आपल्या सिटीमध्ये बघता आपल्या गावामध्ये बघता प्रत्येक कुठं ना कुठं तरी अरे प्रत्युष काय आहे प्रत्युष काय. तर प्रत्युष आज एक बेंचमार्क स्वतः त्यांनी क्रिएट केला गेलेला आहे. ब्रँड आज बनलेला आहे प्रत्युष. सो आज प्रत्युषच्या माध्यमातून
जर बघितलं तर 2030 पर्यंत आपलं एक मोठं मिशन आहे ते म्हणजे 300 स्टोअर आपले असतील. ऑलरेडी आपली 62 स्टोअर म्हणजे आउटलेट आपण रन करतोय प्रत्युतच्या माध्यमातून. आज फक्त 16,000 डिस्ट्रीब्युटर बेस आहे, तर त्याच्यामुळे आपलं हे खूप मोठं मिशन आहे. सोबतच जर बघितलं तर 2030 पर्यंत प्रत्युष मार्ट म्हणजे प्रत्युष मॉल आपला या संकल्पनेतून सर्व महिला एका प्लॅटफॉर्मवर सगळे काही उपलब्ध करू शकतात. म्हणजे आपल्याला जर म्हणजे सांगायला गेलं आज आमच्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे हा, की बऱ्याचदा लोकांना क्वेश्चन असायचे, बऱ्याचदा लोकांना डाऊट्स असायचे, बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडायचे नाही का, की म्हणजे कंपनी फेक तर नाहीये, कंपनी फ्रॉड तर नाहीये, आम्ही फसणार तर नाहीये, आम्हाला हे तर म्हणजे नाही का समथिंग समथिंग बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनात असायच्या. कारण लेडीज आहेत तर आपल्याला प्रश्नही पडणार आहेत. तेव्हा आम्ही एकच म्हणायचो की आमच्यावर विश्वास ठेवा. पण आज आम्ही ते पण म्हणणार नाही का, तर आज जवळपास 62 आउटलेट आहेत आपल्या प्रत्युचे. जसं की आपण अमेझॉन बघतो नाही का, फ्लिपकार्ट बघतो. तुम्ही जर आज बघितलं तर फक्त ऑनलाईन बेसिसवर चालतात. याचे कुठेही शॉप नाहीयेत, कुठेही याचे दुकान नाहीये, तुमच्या सिटीमध्ये नाही किंवा तुमच्या एरियामध्ये नाही किंवा तुमच्या कुठल्याही राज्यात नाही ना देशात नाही ना देशाच्या बाहेर याचे कुठे दुकान नाहीये. पण आज जर बघितलं आपल्या प्रत्युतचे आउटलेट आहे. आउटलेटच्या माध्यमातून तुम्ही बिंदासपणे इथं तुम्ही म्हणजे खरेदी पण करू शकता, पैसाही कमवू शकता, रिसेलिंग पण करू शकता, बऱ्याच काही गोष्टी करू शकतात. आणि आज आपला जो प्रत्युष मॉल तयार होतोय तो होतोय आपल्या संभाजीनगरमध्ये. सो लवकरच तुम्हाला ह्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी इथून उपलब्ध होतील. मल्टिपल प्रोडक्ट आणि मल्टिपल इन्कम साईड तुमच्यासाठी ओपन होतील. सो हे मिशन आहेत आपल्या प्रत्युतचे. ठीक आहे. सो आज जर बघितलं तर अजूनही असे गेस्ट असतील मीटिंग मध्ये की ज्यांना प्रूफ लागतात, त्यांना काहीतरी म्हणतात ना की एक विश्वास ठेवण्यासाठी काहीतरी लागतं. तर आम्ही असं म्हणणार नाही की विश्वास ठेवण्यासाठी आहे, तर बिलकुल पण नाही. आज कंपनी ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि इंडियामध्ये लिगली वर्क करतं, लिगली प्रत्युष रन होतं. आपल्या ह्या कंपनीचे सर्टिफिकेशन आहे गाईज, पॅन आहे, जीएसटी इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आहे, टॅन सर्टिफिकेट आहे. हे सगळे ऑलरेडी आपण लिगली वर्क करतो. आज आपली एक स्वतःची वेबसाईट आहे, आपलं स्वतःच एक ऍप्लिकेशन आहे. ह्या सगळ्या माध्यमातून आपण आज रन होतो. येस, क्लिअर आहे सगळ्यांना? आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये जरा येस टाईप करा सगळ्यांना असेल तर. ऍक्च्युली स्क्रीन शेअरिंग चालू असतं त्याच्यामुळे थोडस मेसेजेस नाही रीड होत, त्याच्यामुळे थोडस स्क्रीन छोटी दिसते का मॅम? हो मॅडम, थोडीशी लहान दिसते. समजतंय त्याच्यावरचं थोडं? नाही, खूप बारीक अक्षर आहे मॅडम. थोडस Okay. मोठं करता येईल का? हो, येईल ना, का नाही येणार. आता थोडस अजून मोठं मॅडम. अजून मोठी आहे. हा, एक जस्ट अ मिनिट. हो, बस. हा, राईट राईट मॅडम. ओके दिसतंय मॅडम आता. ओके, ठीक आहे. सो ऑनलाईन बिझनेस मॉडेल आहे हे, आणि ऑनलाईन बिझनेस मॉडेल हे सगळ्यांना समजून घ्यायचे. देन ही स्लाइड मी क्लिअर केली. सो आपल्या कंपनीचे काही बिझनेस मॉडेल आहेत आपले प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे. आता इथून तुम्ही प्रॉपर फक्त 10 मिनिटं द्यायचे. मी पण तुमचा जास्त वेळ नाही घेणार गाईज, कारण जशी तुम्हाला गडबड आहे तशी आम्हाला पण गडबड आहे. त्याच्यामुळे गेस्टचा आम्ही टाइम जास्त का घेत नाही, बिकॉज आम्हाला त्यांना त्यांचे फक्त विजन क्लिअर करायचे असतं की तुम्ही ह्या माध्यमातून हे करू शकता. सो ऑनलाईन बिझनेस मॉडेल आपल्या प्रत्युतचे हे खूप बेस्ट बिझनेस मॉडेल आहे. या बिझनेस मॉडेल मधून तुम्ही ऑनलाईन बेसिसवर कसं इन्कम घेऊ शकता, जेणेकरून खूप महिलांना पडलेला प्रश्न की आम्हाला ऑनलाईन काम करायला आवडतं, आम्हाला ऑनलाईन जॉब भेटेल का, आम्ही ऑनलाईन काम करेल का. आता तुम्ही बघू शकताय की ह्या म्हणजे जे आताचं जे काळ आहे, आताचं जे युग आहे हे पूर्ण ऑनलाईन वर रन होतं गाईज. मोठमोठ्या कंपन्यामध्ये जर तुम्ही म्हणजे इंजिनियर असाल, तुम्ही अजून कुठले तरी नवीन पोस्टवर असाल, एका मोठ्या पोस्टवर असाल, तर तुम्ही बघू शकता की कंपनी त्यांना 1 ते 2 महिने किंवा 6 महिने 4 महिने त्यांना फक्त त्या कंपनीमध्ये अलाव करते. नंतर ऑनलाईन बेसिसवर त्यांना काम दिलं जातं. म्हणजे तुम्ही तुमचं वर्क फ्रॉम होम ज्याला आपण म्हणतो, तर आपलं पण वर्क फ्रॉम होमच आहे. आज घर बसल्या आपण हे काम करू शकतो. ते कसं करू शकतो मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, आणि तुम्हाला एक्झाम्पल समजून घ्यायचे आहेत. तर ते एक्झाम्पल असे असणार आहे, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन काय आहे हे समजेल. ठीक आहे. सो आपण ऑलरेडी खूप प्रोडक्ट मध्ये काम करतो, जसे की आपण साडी, ज्वेलरी, कुर्ती, नाईट ड्रेस, नाईट गाऊन, रेडीमेड ब्लाऊज, बरेच मल्टिपल प्रोडक्ट वर आपण काम करतो. ते तुम्हाला मी नेक्स्ट सांगेल की आपल्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत. पण आज जर बघितलं तर साडी हे आपलं कोर प्रोडक्ट आहे प्रत्युतचं. त्याचबरोबर जर तुम्ही ऑनलाईन बेसिसवर काम करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं इन्कम घेऊ शकता, म्हणजे पैसा कसा कमवू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे.
प्रत्युष कंपनी तुम्हाला एक साडी 400 रुपयाला देते, तर तुम्ही ते त्याच्यावर तुम्ही 100 रुपये मार्जिन ऍड करून ती पुढे तुम्ही 500 रुपयाला विकू शकता. गाईज तुम्हाला डेली बेसिसवर प्रत्युषमध्ये एका महिन्यामध्ये 1000 अपडेट येतात, वेगवेगळे अपडेट येतात प्रत्येक प्रोडक्टचे. ते अपडेट तुम्हाला त्या अपडेटवर काम करायचं असतं आणि जर तुम्हाला एखादी साडी प्रत्युष देत आहे 400 रुपयाला तर त्याच्यात तुम्हाला फक्त 100 रुपये मार्जिन ऍड करायचे. आणि जर तुम्ही ठरवलं म्हणजे साधारणतः तुम्ही रिसेलिंग करायला तुम्हाला आवडतं, तुमचा बेस चांगला आहे, कस्टमर बेस असेल, फ्रेंड सर्कल बेस असेल, हे जे तुमचे बेसेस जर चांगले असतील आणि जर तुम्ही ठरवले की मला महिन्याला 100 ऑर्डर घ्यायचे आहे आणि 100 ऑर्डरवर तुम्ही 100 रुपये जरी मार्जिन लावली, म्हणजे आपण जास्त मार्जिन घेऊ शकतो पण आपण जस्ट एक एक्झाम्पल देतो नाही का. जर तुम्ही 100 रुपये मार्जिन जरी ऍड केली गाईस तर तुम्ही महिना 10,000 रुपये आरामात कमवू शकता ऑनलाईन बेसिसवर. हॅलो, लक्षात येते का? तुम्ही 10,000 रुपये कसे कमवू शकाल? आवाज येतोय का मॅम माझा? येस मॅम, येतोय. ओके, एकदमच स्टॉप दिसले मला सगळेजण. ठीक आहे, तर ऑनलाईन बेसिसवर तुम्ही इन्कम कसं घेऊ शकता मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त मार्जिन ऍड करायचे. किती? 100 रुपये मार्जिन ऍड करायचे. आणि जर तुम्ही म्हटलं ठरवलं आणि आपण घेऊ शकतो कारण आपण डेली बेसिसवर दिवसातून जर तुम्ही 3-4 किंवा 4-5 पण ऑर्डर घेतला तर तुम्ही एका दिवसाला पण 1000 ते 1,500 रुपये कमवू शकता आरामात प्रत्युषच्या माध्यमातून. आणि त्यातही जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर प्लेस करताय तर त्यावरती पण तुम्हाला 5 ते 10% सूट प्रत्युष म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यावर तुम्हाला दिले जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही इन होता तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूयात ऑफलाईन बिझनेस मॉडेल. प्रत्युषचं ऑफलाईन बिझनेस मॉडेल तुम्हाला समजून घ्यायचं आहे गाईज. ऑफलाईन बिझनेस मॉडेल काय आहे तर प्रत्युषचं जे ऑफलाईन बिझनेस मॉडेल आहे ते आहे आपले मेगा स्टोर. मी आता सांगितलं की आपले 62 आउटलेट आहेत, म्हणजे 62 मेगा स्टोर आहेत आपले ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि हे याच्यामध्ये तुम्ही ऑफलाईन बिझनेस मॉडेल मधून कसं इन्कम घेता तर तुम्हाला मी थोडक्यात एक्झाम्पल थ्रू सांगणार आहे. प्रत्युष स्टोर तुम्हाला इथं दिसत आहे, डिस्ट्रीब्युटर आणि कस्टमर, हे 3 स्लाइड तुम्हाला इथं दिसत आहेत, 3 बॉक्स तुम्हाला दिसत आहेत. तर प्रत्युषचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत तर प्रत्युषचे डिस्ट्रीब्युटर ऑफलाईन बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून इन्कम म्हणजेच कमिशन घेऊ शकतात. ते कसे घेऊ शकतात? समजा प्रत्युष स्टोर आहे, त्या प्रत्युष स्टोरला तुम्ही एखादा कस्टमर घेऊन जाताय ज्याचं सबस्क्रिप्शन किंवा रजिस्ट्रेशन नाहीये प्रत्युषमध्ये नाही का, तो कस्टमर आहे फक्त. म्हणजे तुमची मैत्रीण असू शकते, तुमची मावस, काकू, आजी कोणतरी असेल समथिंग. तर तुम्ही त्यांना जर घेऊन गेलात आपल्या प्रत्युषच्या मेगा स्टोरला, तुम्ही तिथे घेऊन गेलात त्या कस्टमरला, त्या कस्टमरनं जर तिथे खरेदी केली म्हणजे तो व्यक्ती 10,000ची पण खरेदी करू शकतो, 5,000ची पण खरेदी करू शकतो, 20,000ची पण खरेदी करू शकतो. जी काही खरेदी कराल कस्टमर त्या खरेदीवर तुम्हाला 10% प्रमाणे प्रॉफिट दिलं जातं. म्हणजे इथे एक्झाम्पल दिलंय, जर तुमचा कस्टमर 10,000 रुपयाची खरेदी करत असेल तर त्यावर तुम्हाला 10% प्रॉफिट म्हणजेच तुम्हाला किती? 1,000 रुपये कमिशन मिळू शकतं. आता तुम्ही 1,000 रुपये कमिशन मिळवण्यासाठी काय केलं दिवसभरामध्ये? हॅलो, काय तुम्ही एफर्ट्स घेतले? इथे काही एफर्ट्स घेतले नाही. तुमचं कोणतरी कस्टमर होतं, तुम्हाला माहित होतं अरे आपल्या प्रत्युषमध्ये हे सगळं भेटतं तर आपण त्यांना बेस्ट सर्व्हिस देऊ शकतो, बेस्ट क्वालिटी देऊ शकतो. तर तुम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आणि तुम्ही त्यांना आपल्या स्टोअरला पाठवलं. स्टोअरला पाठवल्यानंतर त्यांनी खरेदी केली किंवा तुम्ही त्यांना सोबत घेऊन गेला स्टोअरमध्ये. त्याच्यावर त्यांनी जी काही खरेदी केली त्याच्यावर तुम्हाला त्या स्टोअर ओनरने काय दिलं? 10% प्रमाणे तुमचं प्रॉफिट दिलं. म्हणजेच तुम्ही 1,000 रुपये त्या कस्टमरच्या 10,000 खरेदीवर तुम्ही प्रॉफिट कमवलेलं आहे. हे आपलं ऑफलाईन आहे. आज जर बघितलं आमच्याकडे अशा भरपूर लेडीज आहेत ज्या नाही का 10%चा भरपूर फायदा घेतात. म्हणजे म्हणजे प्रॉपर तुम्हाला 10च नाही, कधी 10% पण भेटतं, तुम्हाला कधी 15% पण भेटतं नाही का. मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही 5 ते 10% पण त्याच्यावर मिळवू शकता. तर तुम्ही ह्या पद्धतीने याच्यात प्रॉफिट मिळवू शकता. सो आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. देन त्यानंतर हे बघितलं तर आपलं तिसरं जे आहे ते आहे रेफरल बिझनेस मॉडेल. आज या माध्यमातून बरेच लीडर्स घडलेले आहेत रेफरल मॉडेल या बिझनेस माध्यमातून. आज जर बघितलं तर रेफरल मॉडेल साठी तुम्हाला खूप काही वेगळं करावं लागत नाही. आता रेफरल बिझनेस मॉडेल काय? पहिला तर हा प्रश्न बऱ्याच जणांना हेच कळत नाही की रेफरल म्हणजे आम्हाला काय करायचं. आता ऑनलाईन बिझनेस कळाला, ऑफलाईन बिझनेस कळाला, पण आम्हाला रेफरल मध्ये काय करावं लागेल? तर तुम्हाला रेफरल बिझनेस मॉडेल मध्ये तुम्हाला जे काही आहे ते व्हॉट्सअप, जसं की तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल, असणाराचे विषय नाहीये, तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे तर तुमच्या व्हॉट्सअपला कमीत कमी 200 ते 300 लोकांचा कॉन्टॅक्ट बेस असला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्टेटस ठेवता प्रत्युषचे जे काही कंपनीचे स्टेटस असतील, मीटिंगचे स्टेटस असतील, साडी, ज्वेलरी, जे काही समथिंग प्रोडक्टचे तुम्ही
तिथं स्टेटस ठेवतात, तर ते बघितल्यानंतर तुम्हाला पुढचा व्यक्ती विचारतो. म्हणजे आपल्याला सवय असते नाही का स्टेटस ठेवायची, लेडीजला आपण काही ना काहीतरी स्टेटस ठेवत असतो आणि तुमचे स्टेटस चेक केले जातात आणि तेव्हा त्यांना कळतं की अरे आपली ही मैत्रीण आहे, आपली बहीण आहे, काहीतरी करते, काहीतरी बिझनेस चालू केला आहे ना. सो तुम्हाला तेव्हा विचारलं जातं, त्याला म्हणतात रेफरल नाही का. तर जेव्हा तुम्हाला पुढची व्यक्ती विचारते तर त्यावर तुम्ही त्यांना येस म्हणू शकता आणि आपल्या ह्या मीटिंगला बसू शकता आणि जेव्हा त्यांना हे सगळं आवडतं आणि त्यांना असं वाटतं की येस मी प्रत्युष मध्ये इझिली वर्क करू शकते आणि त्यांनी जेव्हा प्रत्युषचं रजिस्ट्रेशन घेतात किंवा सबस्क्रिप्शन घेतात तर त्यावरती म्हणजे तुमच्याकडे ते जेव्हा घेतात प्रत्युषचं सबस्क्रिप्शन तर त्यावरती जे तुम्हाला रेफरल इन्कम येतं ते आहे 500 रुपये. म्हणजे त्याच्यावर तुम्ही इझिली 500 रुपये इन्कम घेऊ शकता. क्लिअर होतंय का सगळ्यांना? हॅलो. येस मॅम. येस, क्लिअर झालं पाहिजे, असं नको व्हायला की तुम्हाला क्लिअर होत नाहीये. सो ह्या पद्धतीनं तुम्ही रेफरल इन्कम घेऊ शकता आणि रेफरल इन्कम घेत असताना गाईज तुम्हाला टीम इन्कम पण लागू होतं. टीम इन्कम वर पण तुम्हाला बरेच म्हणजे लेवल आहेत, रँक आहेत, तर तुम्हाला क्वालिफाय करता येतात. जसे की तुम्हाला इथे दिसते सिल्वर, गोल्ड, स्टार, डायमंड, प्लॅटिनम, सफायर, क्राऊन, डबल क्राऊन नाही का, अशा बऱ्याच लेवल आहेत ज्या तुम्ही अचीव्ह करू शकतात रेफरल मॉडेलच्या माध्यमातून. जर तुम्हाला आवडत असेल की यस मी ह्या पद्धतीनं काम करू शकते, मी एक्स्ट्रा म्हणजे इन्सेटिव्ह मधून मॉडेल मधून मी घडू शकते, तर तुम्ही हे करू शकता. त्याच्यावर तुम्हाला टीम इन्कम चालू होतं, टीम इन्कम तुम्हाला येत राहतं. जशी तुमची लेवल अचिव्हमेंट होत राहते तस तसं तुमचं टीम इन्कम पण वाढत जातं, तुमची टीम पण ग्रो करत जाते. म्हणजे हे सगळं काही तुम्हाला रेफरल माध्यमातून भेटतं. आज जर बघितलं कंपनीचे गोल्ड डायरेक्टर असतील, सिल्वर डायरेक्टर असतील, गोल्ड डायरेक्टर असतील, स्टार डायरेक्टर असतील, डायमंड असतील, हे ह्या रेफरल मॉडेल मधून मोठे झालेले आहेत. असं नाही की मग आता तुम्हाला जर रेफरल मॉडेल करता तुम्ही तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बिझनेस मॉडेल करता येईल का? नाही तर येस, तुम्हाला ते पण करता येईल. तुम्हाला पडलेला अजून एक प्रश्न असेल जे नेक्स्ट स्लाइडवर मी सांगणार आहे. सो ह्या माध्यमातून तुम्ही इन्कम घेऊ शकता. देन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं कंपनीचं मॉडेल आहे, तो आहे स्टोअर बिझनेस मॉडेल. जसं की मी म्हटलं की तुम्ही प्रत्येक याच्यातून काम करू शकता. इथे तुम्हाला असं नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे, असं नाही. तर एका सबस्क्रिप्शन मधून तुम्ही ऑल ओव्हर जे काही आपले 5 बिझनेस मॉडेल आहेत त्या 5 बिझनेस मॉडेल मधून तुम्ही काम करू शकता. आज जर बघितलं स्टोअर बिझनेस मॉडेल हे खूप स्ट्रॉंग बिझनेस मॉडेल आहे आपल्या प्रत्युतचं. जे काही आपण प्रोडक्ट वर काम करतो त्या प्रोडक्ट वर तुम्ही इथं स्टार्टअप करू शकता. जसे की आपल्याकडे 2 स्टोअर मॉडेल आहेत. ते आहे फर्स्ट जे आहे ते आहे होम शॉपिंग. आज जर होम शॉपिंग बघितलं तर तुम्ही तुमच्या घरातून स्टार्टअप करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला लागणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 20,000 रुपये. त्याचबरोबर तुम्हाला याच्यावर परमनंट 20% डीपी रेटवर तुम्हाला डिस्काउंट दिला जातो. त्याचबरोबर तुम्ही हे जे आहे तुमच्या घरातून तुम्ही स्टार्टअप करू शकता, जिथं काही तुम्ही राहता त्या घरातून तुम्ही स्टार्टअप करू शकता होम शॉपिंग. पण त्यासाठी तुम्हाला फक्त प्रॉपर रॅक असणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही तुम्ही स्टॉक घेताय साडी, ज्वेलरी वगैरे, तर ते तुम्हाला तिथे ठेवण्यासाठी रॅक तुमच्याकडे लागणार आहे. 20,000मध्ये तुम्ही स्टार्टअप करू शकता तुमचा स्वतःचा बिझनेस. देन त्याच्यानंतर मेगा स्टोअर मॉडेल आपल्याकडे आहे. याच्यात टोटल इन्व्हेस्टमेंट आपण बघितली तर 5,00,000 रुपये तुम्हाला याच्यात इन्व्हेस्टमेंट करावं लागतात. इन्क्लुडेड याच्यामध्ये ऑल प्रोडक्ट आहे, जेवढे काही प्रोडक्ट आहेत प्रत्युतचे तुम्ही ते इन्क्लुडेड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फॅसिलिटीज दिल्या गेलेल्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन, होम शॉपिंग, सप्लायर पण तुम्ही असता, रिटेल कस्टमर पण तुम्ही घेऊ शकता. हे सगळं तुम्हाला मेगा स्टोअर मध्ये तुम्हाला फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. याची काही रिक्वायरमेंट आहे गाईज, तुम्हाला जर मेगा स्टोअर घ्यायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 300 स्क्वेअर फीट शॉप एरिया तुम्हाला इथं लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेटअप इथे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर ग्लास रॅक तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजेच आणि हे कंपनीचे प्रत्युष ऑथराइज्ड आउटलेट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित सगळं काही जे काही सांगितलेलं आहे त्या तुम्हाला गोष्टी फॉलो कराव्या लागतात. त्याचे रूल्स रेग्युलेशन तुम्हाला पाळावे लागतात, तरच तुम्हाला मेगा स्टोअर देण्यात येतं. आणि सध्या ऑफर चालू आहे की तुम्ही ऑफर मध्ये 3,00,000मध्ये पण मेगा स्टोअर घेऊ शकता कंपनीचं. सो ह्या पद्धतीनं पण तुम्ही स्टोअर मध्ये इन होऊ शकता. आणि आज जर बघितलं तर अवॉर्ड रिवॉर्डच्या माध्यमातून पण तुम्ही म्हणजे अचिव्हमेंट करू शकतात. आज जर बघितलं 12ही महिने आपल्या भारतामध्ये फेस्टिवल असतात, कुठले ना कुठले सण चालू असतात, गणपती, गौरी, दसरा, दिवाळी, संक्रांत,
भरपूर म्हणजे नाही का होळी आलं त्याच्यामध्ये आपल्या नवीन वर्षाचा गुढीपाडवा आला म्हणजे डे बाय प्रत्येक महिन्यामध्ये एक सण आहे आपल्याकडे आणि प्रत्येक फेस्टिवल मध्ये इथं कंपनी काही वाढीवाढ म्हणजे काही लावतात अनाउन्समेंट करतात टार्गेट लावतात त्याच्यात जर तुम्ही त्या क्वालिफिकेशन तुम्ही केलं काम केलं तर कंपनी त्याच्यावर तुम्हाला अवॉर्ड आणि रिवॉर्ड देत असते म्हणजेच तुम्हाला त्या फेस्टिवल मधून जे काही दिलेलं आहे आणि ते क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण केलं तर कंपनी तुम्हाला तिथं बक्षीस देत असते ठीक आहे सो हे आपले प्रोडक्ट आहेत सगळ्यांनी बघायचं आहे साडी कुर्ती ज्वेलरी रेडीमेड ब्लाऊज गाऊन नाईट ड्रेस लेडीज पर्स आणि नवीनच आपलं प्रोडक्ट लॉन्च झालेलं आहे हायजीन जे आपलं सॅनिटरी पॅड आहे ते पण आपले लॉन्च झालेलं आहे नवीन प्रोडक्ट आहे आलेलं प्रत्युतचं जे 10 नोव्हेंबरला लॉन्च झालं सो सगळ्यात मेन की तुम्हाला प्रत्युष कसं स्टार्टअप करायचंय आहात का मीटिंग मध्ये बघू जरा मला येस येस सो प्रत्युष तुम्हाला कसं स्टार्टअप करायचं आहे तर प्रत्युष स्टार्टअप तुम्हाला करण्यासाठी एक खूप छोटस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे ते आहे 1999 म्हणजेच 1999चं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आणि ह्या माध्यमातून तुम्ही प्रत्युषला इन करू शकता सोबतच तुम्ही प्रत्युषचं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जॉईन होता जे आपले प्रत्युषचे ऑल प्रत्युष ऑफिशियल ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऍड होता तुम्हाला डेली बेसिसवर ट्रेनिंग सेशन इथे दिले जातात तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दिलं जातं हे सगळं तुम्हाला 1999च्या सबस्क्रिप्शन मध्ये मिळतं सोबतच तुम्हाला 1999चं जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेता तेव्हा तुम्हाला एक साडी गिफ्ट दिले जाते प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कडनं म्हणजे वन टाइम तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायचं आहे कंपनीचं आणि लॉंग टाइम किंवा लॉंग लाईफ तुम्ही याच्यावर काम करू शकता तुम्हाला कुठलीही पुन्हा इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये तुम्ही ऑनलाईन बेसिसवर काम करताय तर तुम्हाला 1 रुपया इन्व्हेस्टमेंट लागणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही छान इन्कम घेऊ शकता प्रत्युषच्या माध्यमातून येस सो क्लिअर आहे सगळ्यांना आज जर प्रत्युषची कम्युनिटी बघितली गाईस तर 15,000 प्लस डिस्ट्रीब्युटर बेस आज आहे 62 आउटलेट महाराष्ट्रामध्ये आहे 500 टॉप लिडरशिप आहे 10 लाखापेक्षा पण कस्टमर बेस याच्यामध्ये इन्कम घेत आहे आणि आपली जी रेंज बघितली तर 8 पेक्षा पण प्रोडक्ट रेंज आपल्याकडे जास्त आहे आज जर बघितलं तर आपण मल्टिपल प्रोडक्ट वर काम करतो ही प्रोडक्ट कम्युनिटी आहे आणि सोबतच जर बघितलं तरी आपले सगळे मेगा स्टोर आहेत ऑल ओव्हर इंडिया मधले जे आज खूप छान प्रकारे रन करतायत आणि खूप छान प्रकारे यांचा सेल असतो आणि इन्कम पण त्याच प्रकारे त्या घेत असतात सो प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे हे मेगा स्टोर म्हणजेच आउटलेट आहे तुम्ही बघू शकता जिथे जिथे लोकेशन ऑन आहे रेड तुम्हाला दिसत आहे तिथे हे सगळे आपले प्रत्युषचे मेगा स्टोर आहेत आणि ही पूर्ण मेगा स्टोर प्रत्युष रिटेल्सची जी आहे वेबसाईट आहे कस्टमर केअर नंबर आहे प्रत्युषचा ईमेल आहे त्याचबरोबर प्रत्युष रिटेल्स 04 हे आपलं इंस्टाग्रामचं इन्स्टा पेज आहे ऑफिशियली त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्हाला इथं सगळं काही फेसबुक युट्यूब सगळं काही आपल्याकडे आहे आपण ह्या माध्यमातून आज काम करतो येस सो क्लिअर आहे सगळ्यांना